नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज आपल्याला बेसिक टॉपिक शिकायचं आहे, अगदी बेसिक. आणि मी तुम्हाला एवढ्या इझी वेने शिकवणार आहे की तुमच्या ते डोक्यामध्ये छान बसेल. तर टॉपिकचं नाव आहे धिस आणि दॅट. हे दोन गोष्टी आपल्याला आज पाहायच्या आहे आणि याचा अभ्यास करून मग आपल्याला धीस आणि दोजकडे जायचं आहे. मात्र पहिले आपण धिस आणि दॅट समजून घेऊया व्यवस्थित. याचा यूज कसा करायचा, कुठे करायचा इन डिटेल. कारण प्रत्येक व्हिडिओ हा आपण डिटेलमध्ये शिकत आहोत. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये शिकवते जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण गेली नाही पाहिजे. तर बघा, इंग्लिश शिकण्यासाठी तुम्ही सर्व या व्हिडिओमध्ये आलेले आहे, या व्हिडिओकडे आलेले आहे आणि व्हिडिओ बघत आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायची असेल तर तुम्ही आपलं येवले अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. त्यामध्ये कोर्स लॉन्च झाला आहे, ज्यावर आम्ही खूप मेहनत केली आहे. खूप दिवसापासून जवळजवळ 2 वर्ष झाले आम्ही त्याच्यावरती मेहनत करत आहोत आणि तो कोर्स आम्ही डिझाईन केला आहे. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप पेड कोर्स विकत घेऊन अभ्यास केला, हळूहळू सर्व गोष्टी समजून घेतल्या, तर डेफिनेटली तुम्ही घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. आणि कोर्स हा एकदम वाजवी भावामध्ये आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला फ्रीमध्ये इंग्लिश शिकायची असेल तर तुम्ही येवले अकॅडमी या चॅनलला भरभरून प्रेम द्या. याच्यावरती व्हिडिओ तुम्ही बघू शकता, नो प्रॉब्लेम. आणि जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं असेल तर तुम्ही आपला कोर्स सुद्धा परचेस करू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड अवर टुडेज व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आज आपल्याला बघायचं आहे धिस इज आणि दॅट इज. बघा, याच्यामध्ये कन्फ्युजन कसं असतं तुमचं. यामध्ये कन्फ्युजन असं असते की हे आणि ते हे कसं समजून घ्यायचं. बघा, जसं आपण म्हणतो हा माझा मोबाईल आहे, तसंच आपण काय म्हणत असतो की तो माझा मोबाईल आहे. मात्र जर एकच वस्तू असेल त्यावेळेस आपण धिस आणि दॅटचा यूज करतो. या दोघांमध्ये फरक फक्त एवढा आहे की जवळ असेल आणि एकच असेल तर आपण धिस घेतो, दूर असेल आणि एकच असेल तर मात्र आपण दॅट घेतो. जसं मी म्हटलं, सपोज आपल्याला स्वतःविषयी जरी सांगायचं असेल, जसं मला म्हणायचं आहे मी टीचर आहे किंवा ही टीचर आहे, तर मी काय म्हणणार, धिस इज अ टीचर. त्याचप्रमाणे मला म्हणायचं आहे त्या टीचर आहे, तर मी म्हणणार दॅट इज अ टीचर. या पद्धतीनं आपल्याला बघा, यामध्ये तुम्हाला एक प्लस पॉइंट असा आहे, तो म्हणजे धिसचा दॅटचा यूज आपण व्यक्तीसाठी सुद्धा करू शकतो, वस्तूसाठी करू शकतो. पक्षी असेल, प्राणी असेल, जवळ असेल आणि एक असेल तर आपण धिस इजचा यूज करू शकतो. जवळ असेल आणि एक असेल त्यावेळी. बघा, दॅट इजचा यूज ज्यावेळेस आपण करणार, दूर असेल, एकच असेल, मग ती वस्तू असू द्या, व्यक्ती, वस्तू, पक्षी, प्राणी, दूर असेल आणि एक असेल, ते काही पण असो. आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, तिकडे दूर असेल, एक असेल तर दॅट, जवळ असेल, एक असेल तर धिस. धिस इज म्हणजे जसं मराठीमध्ये आपण म्हणतो हे आहे, त्यासाठी आपण धिस इजचा यूज करणार. जसं मी म्हटलं, धिस इज माय मोबाईल, हा माझा मोबाईल आहे. धिस इज माय वॉटर बॉटल, माझी ही काय आहे, वॉटर बॉटल आहे. मला म्हणायचं आहे की हा कॅमेरा माझा आहे, धिस इज माय कॅमेरा. तर आजूबाजूच्या वस्तू जेवढ्या काही असतील तुमच्या, की हे आहे म्हणायसाठी धिस इजचा यूज तुम्ही करणार. जसं मी एक्झाम्पल घेतले बघा, पहिलं, हा मुलगा आहे, धिस इज अ बॉय, धिस इज अ बॉय. हा फॅन आहे, धिस इज अ फॅन. ही गाय आहे, धिस इज अ काऊ. त्यानंतर घेतलंय मी, हा हत्ती आहे, धिस इज अन एलिफंट. आता यामध्ये तुमचं अ आणि यांचा सुद्धा अभ्यास होतो. जर तुम्ही आर्टिकल शिकले नसाल आणि आर्टिकलचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल आपल्या चॅनलवरचा, तर तो पहिले बघून घ्या. कारण त्यामध्ये मी डिटेलमध्ये आर्टिकल शिकवले की तुम्हाला कधीही कुठली अडचण आर्टिकल एकदा शिकल्यानंतर येणार नाही. तर ते बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथे अँड का बरं आलं, अ का बरं आलं हे लक्षात येईल. ओके, चला, या ठिकाणी आपण बघितलं धिस इजचे सेंटेन्सेस इन पॉझिटिव्ह मध्ये, की मला म्हणायचं आहे हे आहे तर मी काय घेणार, यासाठी आपण धिस इज पासून सेंटेन्सेस बनवले. तर बघा, खाली एक्झाम्पल घेतलंय मी, धिस इज अन एलिफंट झाल्यानंतर आहे ही बॅग आहे, तर आपण कसं म्हणणार, धिस इज अ बॅग. आता तशाच पद्धतीने आपण काय म्हणत असतो, ही माझी आई आहे, धिस इज माय मदर. हे माझे बाबा आहे, धिस इज माय फादर. हा माझा भाऊ आहे, धिस इज माय ब्रदर. किंवा हा माझा मोठा भाऊ आहे, धिस इज माय एल्डर ब्रदर. आणि हा माझा छोटा भाऊ आहे, धिस इज माय यंगर ब्रदर.
तर आपल्याला हा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व गोष्टी बघायच्या आहेत. थिसिसचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे घरी, ज्याही वेळेस कुठलीही गोष्ट एक असेल आजूबाजूनं, तर तुम्हाला थिसिसचे सेंटेन्सेस खूप सारे बनवून बघायचे आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. हे झालं धिस इज जवळ आणि एकसाठी. मात्र दॅट इज आपण बघितलं, दॅट इज म्हणजे काय, दूर आहे, एकच आहे. मग जसं मी म्हटलं, तो मुलगा आहे, दॅट इज अ बॉय. बघा, दॅट इज अ बॉय. तो फॅन आहे, दॅट इज अ फॅन. ती गाय आहे, दॅट इज अ काऊ. तो हत्ती आहे, कसं होणार, दॅट इज ॲन एलिफंट. बघा इथे, ती बॅग आहे, दॅट इज अ बॅग. अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवले दॅट इज. ओके, दॅट इज ट्री, दॅट इज मँगो ट्री. आपण अशा प्रकारे सेंटेन्स बनवू शकतो. तुम्हाला कितीही सेंटेन्स बनवतात आणि याचा खूप यूज होतो. हा सगळ्यात बेसिक पार्ट आहे असं म्हणायला अडचण नाही. ओके, याचा अभ्यास करा. चला आता आपण बघूया की निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण कशा प्रकारे बनवणार. जसं आपण म्हणतो हे आहे, मात्र आपण तसंच काय म्हणत असतो, हे नाही आहे. तर ते कसं बनवणार, चला आपण जाऊया नेक्स्ट स्लाइडकडे. नेक्स्ट स्लाइडवर आपण बघूया निगेटिव्ह कसं बनवायचं. निगेटिव्ह बनवणं सुद्धा खूप सोपं आहे. या ठिकाणी बघा, धिस इज आणि इजच्या नंतर आपण नॉटला टाकणार. धिस इज नॉट, हे नाही. जसं मी म्हटलं, ही बाग नाही, धिस इज नॉट अ गार्डन. इथे धिस इजच्या नंतर फक्त मी काय केलं, नॉटला ऍड केलं. धिस इज नॉट अ गार्डन. ही सायकल नाही, धिस इज नॉट अ सायकल. हा मोबाईल नाही, धिस इज नॉट अ मोबाईल. इजंट इट इझी, किती इझी आहे बघा. धिस इज नॉट अ ताजमहल. इथे द का बरं आलं हे आर्टिकलच्या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला. धिस इज नॉट द ताजमहल. हा ताजमहल नाही. नाही बनण्यासाठी आपण काय केलं, तर नॉट टाकलं इजच्या नंतर. हे जे हेल्पिंग वर्ब आले ह्याच्यानंतर आपण नॉटचा यूज करून निगेटिव्ह सेंटेन्स बनवले. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमचे सेंटेन्सेस बनवून बघायचे आहेत. तर बघा या ठिकाणी त्यानंतरचं एक्झाम्पल आहे आपलं, हा बैल नाही, धिस इज नॉट अन ऑक्स. हा बैल नाही, धिस इज नॉट अन ऑक्स. अशा प्रकारे सेंटेन्स आपण बनवले. आता आपल्याला बघायचं आहे की दॅट इजचे सेंटेन्सेस निगेटिव्ह मध्ये कसे बनवणार. जसं आपण धिस इजचं धिस इज नॉट केलं, त्याच पद्धतीने आपल्याला दॅट इजचं काय करावं लागेल, दॅट इज नॉट. म्हणजे ते नाही. सपोज तुम्हाला कोणीतरी भेटलं, एखादी पार्टी वगैरे आहे, तिथे तुम्ही गेले, तिथे तुम्हाला कोणीतरी भेटलं आणि त्यांनी विचारलं, ती तुझी आई आहे का. मग तुम्हाला म्हणायचं आहे नाही, ती माझी आई नाही. मग तुम्ही कसं म्हणणार, नो, दॅट इज नॉट माय मदर. ती माझी आई नाही. दॅट इज नॉट माय ब्रदर. दॅट इज नॉट माय सिस्टर. अशा पद्धतीनं तुम्हाला जर म्हटलं तो तुझा फोन आहे का, मग तुम्हाला म्हणायचं आहे की नाही, तो माझा फोन नाही आहे. दॅट इज नॉट माय फोन. दॅट इज नॉट माय मोबाईल. अशा पद्धतीनं सेंटेन्सेस आपल्याला क्रिएट करायचे आहे. ते नाही, जसं मी म्हटलं, ती बाग नाही, दॅट इज नॉट अ गार्डन. ती सायकल नाही, दॅट इज नॉट अ सायकल. बघा, तो मोबाईल नाही, दॅट इज नॉट अ मोबाईल. तो ताजमहल नाही, दॅट इज नॉट द ताजमहल. तो ताजमहल नाही. त्यानंतर मला म्हणायचं आहे की तो बैल नाही, मग कसं म्हणणार मी, दॅट इज नॉट अन ऑक्स. अशा प्रकारे मला सेंटेन्स बनवावे लागतील. आय होप तुमचं क्लिअर झालं असेल, कारण हे खूप इझी आहे. दिस इज नॉट, दॅट इज नॉट. आता आपल्याला जायचं आहे क्वेश्चनकडे, आणि आपल्याला क्वेश्चन कसे बनवायचे तेही वर्बल क्वेश्चन, ते आता आपण बघूया. चला बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी काय करायचंय, काही नाही, खूप सोपं आहे. जसं आपण धिस इज म्हटलं, तर आता काय करायचं, धिस इजला उलट करायचं आपल्याला. जसं इज ला सुरुवातीला येणार, धिस नंतर येणार, इज धिस. अशा प्रकारे बघा, हे आहे का, हे आहे, हे नाही, हे आहे का, कारण क्वेश्चन आहे आणि वर्बल क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह, ज्याचा आन्सर आपण येस ऑर नो नी देत असतो. बघा, हा मुलगा आहे का, इज धिस द बॉय. बघा, मी काय केलं, धिस इजला उलट केलं, धिसला नंतर टाकलं, इजला आधी घेतलं, है ना. इज धिस अ बॉय. हा फॅन आहे का, इज धिस अ फॅन. ही गाय आहे का, इज धिस अ काऊ. बघा, हा हत्ती आहे का,
इज दिस अन एलिफंट, बघा इथे काय घेतलं मी, इज दिस अन एलिफंट. त्यानंतर मला म्हणायचं आहे की ही बॅग आहे का, काय म्हणणार मी, इज दिस अ बॅग, काय इथे घेतले मी सेंटेन्स, इज दिस अ बॅग. अशा प्रकारे मला क्वेश्चन बनवावे लागतात. तुम्ही याचे कितीही क्वेश्चन बनवू शकता. इज दिस बॉटल, इज दिस युअर बॉटल, इज दिस अ पेन, इज दिस युअर पेन, अशा प्रकारे. आता बघा आपल्याला बघायचंय दॅट इजचे आपण क्वेश्चन कसे करणार. सेम जसं आपण धिस इजचे क्वेश्चन बनवले त्याच पद्धतीनं आपल्याला दॅट इजचे सुद्धा बनवायचे आहेत. कसे बनवणार बघा, इज आणि दॅट. दॅट इजला आपण काय केलं, उलट केलं फक्त, इज दॅट. ओके, इज दॅट ते आहे का, जसं दॅटचा अर्थ दूर आणि एकच होतो तसंच होईल की ते आहे का. इथे पहिलं क्वेश्चन घेतलंय आपण, इज दॅट अ बॉय, तो मुलगा आहे का, इज दॅट अ बॉय. बघा तो फॅन आहे का, कसं होणार, इज दॅट अ फॅन. ती गाय आहे का, इज दॅट अ काऊ. तो हत्ती आहे का, इज दॅट अन एलिफंट. ती बॅग आहे का, कसं होणार सांगा तुम्ही, इज दॅट अ बॅग. करेक्ट. तुम्हाला सुद्धा सेंटेन्सेस बनवता येत आहेत आणि मला माहित आहे तुम्ही लवकरच इंग्लिश सुद्धा शिकणार आहे, कारण आपण इझी वेनं आणि राईट वेनं जात आहे त्यामुळे. तर बघा अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस बघितले की निगेटिव्ह कसे करणार, सॉरी क्वेश्चन कसे करणार. आता आपल्याला शिकायचे निगेटिव्ह क्वेश्चन आपण कशा प्रकारे करणार. जसं आपण म्हणतो हा फोन आहे का, तसंच आपण काय म्हणतो, हा फोन नाही का, हा तुझा फोन नाही का. तर आपल्याला ते क्वेश्चन कशा प्रकारे करायचे, तर चला बघूया. नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया आपण. आणि आता आपल्याला बघायचं आहे की कशा प्रकारे आपण निगेटिव्ह क्वेश्चन करणार. निगेटिव्ह क्वेश्चन करताना काय करावं लागणार आहे बघा, इथे दिलंय मी. जसं मी म्हटलं इज धिस आणि यानंतर आपल्याला नॉट टाकावं लागेल. हे नाही का, निगेटिव्ह व्हर्बल नकारार्थी. ही बॅट नाही का, इज धिस नॉट अ बॅट. बघा या ठिकाणी काय केलं, इज धिस तर तसंच आहे जसं आपण व्हर्बल पॉझिटिव्ह मध्ये केलं ॲज इट इज, फक्त इथे काय केलं आपण नॉटला ऍड केलंय. इज दिस नॉट अ बॅट, ही बॅट नाही का. ही सायकल नाही का, कसं होणार, इज दिस नॉट अ सायकल. बघा इथे काय केलं तर इज आणि नॉट या दोघांना आपण काय केलं, या ठिकाणी आपण इज आणि नॉटला एकत्र केले. जसं इज आणि नॉटला जर आपण एकत्र केलं तर त्याचं इजंट होतं, काय होतं, इजंट. या ठिकाणी सुद्धा आपण काय केलंय, मग इजंट घेतलाय. इज आणि नॉटला एकत्र करून एका ठिकाणी घेतलं, इजंट धिस अ सायकल. मग यानंतर आपल्याला नॉट टाकायची गरज नसते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, जेणेकरून कधी तुम्हाला सेंटेन्स कोणी अशा प्रकारे यूज केलं तर तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको. हे सुद्धा सेंटेन्स आपण असं करू शकतो, इज आणि नॉटला एकत्र करून इजंट धिस अ बॅट. अशा प्रकारे इज आणि नॉटला इजंट धिस अ बॅट, अशा प्रकारे हे सेंटेन्स सुद्धा आपल्याला बनवता येतं. तर ही सुद्धा मेथड आहे, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. तुम्हाला जिभेला जर हे सोपं वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे सेंटेन्स यूज करा बाय प्रॅक्टिस. प्रॅक्टिस पहिले करावी लागेल तुम्हाला. त्यानंतर बघा इज दिस नॉट अ मोबाईल किंवा इजंट धिस अ मोबाईल. अशा प्रकारे हा ताजमहल नाही का, इजंट धिस द ताजमहल किंवा इज दिस नॉट द ताजमहल. अशा दोन्हीही प्रकारे आपण सेंटेन्स बनवू शकतो, नो प्रॉब्लेम. तर आता आपल्याला बघायचे पुढचं सेंटेन्स काय आहे. तर खाली काय सेंटेन्स दिले बघू आपण. तर या ठिकाणी आहे हा बैल नाही का, कसं होणार, निगेटिव्ह मध्ये करून बघा तुम्ही सुद्धा. इज दिस नॉट अन ऑक्स, हा बैल नाही का. तर असे सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहेत निगेटिव्ह मध्ये. आता आपल्याला बघायचे की आपण दॅटचे सेंटेन्स कसे बनवणार इन निगेटिव्ह. त्याचप्रमाणे ॲज इट इज, जसं आपण धिस इजचं बनवलं त्याचप्रमाणे सेम मेथड, फक्त दॅट येणार त्या ठिकाणी. बघा ते नाही का, जसं आपण म्हटलं हे नाही का, तसं आपण काय म्हणत असतो की ते नाही का. जसं तो तुझा फ्रेंड नाही का, त्या तुझ्या शिक्षिका नाही का, ते आंब्याचं झाड नाही का, ते निंबाचं झाड नाही का. मग हे जे प्रश्न असतात आपले, हे प्रश्न आपण कसे बनवणार, तर ते या मेथडनी बनवणार की इज दॅट नॉट. बघा मी काय केलं, ती बॅट नाही का, इज दॅट नॉट अ बॅट. बघा इज दॅट नॉट अ बॅट, नॉट टाकले या ठिकाणी. ओके, ती सायकल नाही का,
इज नॉटला एकत्र केला आपण, इजंट दॅट अ सायकल. तो मोबाईल नाही का, इज दॅट नॉट अ मोबाईल. कसं केलं आपण इथे, किंवा आपण इजंट दॅट अ मोबाईल असं सुद्धा करू शकतो, इज आणि नॉटला एकत्र करून. तुम्हाला मी जसं दिसचं सांगितलं ॲज इट इज याचं सुद्धा होणार. तर पुढे बघायचं आहे आपल्याला, पुढचं सेंटेन्स आहे आपलं, तो ताजमहल नाही का. कसं होणार सेंटेन्स, तुम्हाला सुद्धा बनवता येतं आता कारण तुम्ही माझ्यासोबत शिकत आहे. इजंट दॅट द ताजमहल, तो ताजमहल नाही का. तो बैल नाही का, कसं होणार, इज दॅट नॉट अन ऑक्स. अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्सेस बनवायचे आहे. आणि आपण धिस आणि दॅटचा प्रॅक्टिस केली आहे, अभ्यास सुद्धा खूप केला, समजून पण घेतलं. आता काय करायचं आहे, आता तुमचं काम आहे डू प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे खूप सारी आणि तुम्हाला सेंटेन्सेस बनवून बघायचे आहे. जसं तुम्हाला म्हणायचं आहे 2-3 सेंटेन्स मी तुम्हाला सांगते ओरली, ते तुम्हाला कॉमेंट्समध्ये लिहून पाठवायचे आहे. पहिला सेंटेन्स आहे की हा माझा फोन आहे. दुसरा सेंटेन्स आहे ती माझी स्कूल आहे. तिसरा आहे तो माझा भाऊ नाही आहे. आणि चौथा सेंटेन्स आहे तो तुझा पेन नाही का. अशा प्रकारे तुम्हाला हे चारही सेंटेन्स कॉमेंट्स बॉक्समध्ये मला करून पाठवायचे आहे, जेणेकरून मला समजेल की तुम्ही किती अभ्यास करताय. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट बनवायचा याचा. आपण धिस आणि दॅट शिकलो. एका वस्तूसाठी, एका गोष्टीसाठी आपण बघितलं की जवळ आहे एक आहे धिस, दूर आहे एक आहे दॅट. मात्र आपल्याला जर म्हणायचं असेल जवळ खूप साऱ्या वस्तू आहेत तर काय करणार, दूर आहे खूप साऱ्या वस्तू आहेत तर काय करणार, ते आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये शिकायचं आहे. दीज आणि दोज हा पार्ट राहील, त्यामध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये शिकू. तोपर्यंत तुम्हाला याची पूर्ण प्रॅक्टिस करून त्या व्हिडिओकडे यायचं आहे. ठीक आहे, चला या ठिकाणी आता आपण थांबूया, भेटूया इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि इम्प्रूव्ह होत राहा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.